दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठ सरळ. आपली मान मध्यभागी असेल आणि हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, स्नायू, ग्रंथी, सांधे ह्या संपूर्ण देहाचं शांतपणे निरीक्षण. कुठलीही हालचाल न करता काही सेकंद स्वस्थपणे बसूया. शरीराला स्थिर करूया. हळूहळू जावणी आपल्या श्वासाच्या ठिकाणी घेऊन जाऊया. सहज श्वास घेतोय, सोडतोय. काया स्थिरता, त्यानंतर मनाची स्थिरता, आंतरिक सजगता. शरीर मनाने अजून स्थिर होण्यासाठी एक मध्यम पट्टीतला ओंकार करूया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. करणार आहोत कपालभातीची 15 ते 20 आवर्तन. पहिला राऊंड. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन पहिला राऊंड. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबवा. एक दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. श्वास घेताना तो आपण अधिक मोकळ्या प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये भरून घेतलाय अशी जाणीव. करणार आहोत सेकंड राऊंड कपालभातीचा. पुन्हा एकदा 15 ते 20 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. ही कृती करताना आपण पहिला जो राऊंड केला तो आणि आत्ताचा राऊंड याच्यामधला सूक्ष्म बदल, त्याचा अनुभव घेऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका, कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन यथाशक्ती. सावकाश थांबायचं. 2 राऊंड मध्ये केलेली कपालभाती, श्वसन मार्गातला बदल, काही सेकंदासाठी होणारी श्वासामधला बदल, या सगळ्याची अनुभूती. हातांची ज्ञानमुद्रा. 3 ओंकार एका लागोपाठ एक. पहिल्या उच्चारापासून सुरुवात. एक श्वास भरून घेऊन अ, अ,
अं, प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. सोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुकवून ओमच्या पुढे नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया आणि सावकाश कमरेतनं सरळ होऊन दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या. ठीक आहे. आणि एकदा आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. ठीक आहे. तिथल्या तिथेच आपण टर्न करणार आहोत. हात वर न घेता आपल्याला तिथल्या तिथेच टर्न करायचा आहे. ठीक आहे. शक्य असेल तर आपण हात वरती घेण्याचा प्रयत्न करूया, कारण की जेणेकरून आपल्याला स्ट्रेचिंग चांगलं मिळेल. पाय जोडून घ्या. बरोबर. सुरुवात करूया. एकदा उजवा हात वर डावीकडे टर्न, मग डावा हात वर उजवीकडे टर्न. अशा प्रकारे तिथल्या तिथेच आपल्या हिप जॉईंट्स मध्ये आणि आपल्या सीटच्या भागामध्ये आपण हलकीशी हालचाल करतो. बरोबर. तिथल्या तिथेच. छान. 2 ते 3 राऊंड हे करायचं आपल्याला. म्हणजे ते साधारण 4 वेळा तरी होतं. सावकाश थांबायचंय. थांबायचंय. नौकाचालन करायचंय. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. आपल्याला सगळ्यांना कृती माहिती आता. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हलकसं मागे जायचं आणि मग पुढे. सुरुवात करूया. पुन्हा हे राऊंड 5. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने पुढून मागे. 1, 2, 3, 4 and 5. 5 टाइम झालं की थांबायचंय. दोन्ही हात मागे घ्यायचे. ठीक आहे. सपोर्टसाठी आपल्या सीटच्या जवळ थोडेसे खांदे वर उचलले गेलेत. पाय मात्र आपले गुडघ्यात सरळ आहेत. करणार आहोत नेक रोटेशन आणि त्याचं व्हेरिएशन. सावकाश आपली मान श्वास घेत उजवीकडे नेऊया. उजव्या बाजूला टर्न करायचे. मागची भिंत बघायची. श्वास सोडत मध्ये आणायची. बरोबर. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. डोळे मिटून पुन्हा पुढची कृती. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. हलकीशी टिल्टिंग करायची. मान श्वास घेत उजव्या बाजूला टिल्ट म्हणजे साईडवर हलकसं आपण बेंड घेतोय. बघा उजवा कान सहज उजव्या खांद्याजवळ चाललाय, कारण की आपण खांदे हलकेसे वर आलेत. पुन्हा श्वास सोडत मध्ये यायचा. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. डोळे मिटून अजून 2 राऊंड करूया. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. पुन्हा आपली मान सरळ आली आहे, मध्यभागी आली आहे. आता श्वास घेत मान वर न्या आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. सर्वायकल असेल आणि पुढे झुकण्याची कृती करणं टाळायचे. मध्ये येऊन थांबायचे. पुन्हा श्वास घेत घेत मान वर. श्वास सोडत खाली. डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन सुरू करूया. मान उजवीकडे मागे. डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 1 राऊंड. अँटी क्लॉकवाईज 1 राऊंड. श्वास घेत मान डावीकडनं मागे. श्वास सोडत उजवीकडनं पुढे.
अजून एक करूया. श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत मन उजवीकडे मागे, श्वास सोडत डावीकडनं पुढे. आता इथे भले तुमचं श्वासाकडे सिंक्रोनायझेशन नाही झालं तरी हरकत नाहीये, पण करण्याचा प्रयत्न करा. अँटी क्लॉकवाईज 1 राऊंड. श्वास घेत मन डावीकडे मागे, श्वास सोडत उजवीकडनं पुढे. सावकाश मान सरळ करायची, पायामधलं अंतर वाढवायचंय आणि रिलॅक्स व्हायचं. डोळे मिटून विश्रांती. उठवा. साधी मांडी घालायची. आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर, कोपऱ्या समोरनं जॉईंट. सुरू करूया. पुन्हा इथे लक्ष श्वासाकडे देऊन कृती करायची आपल्याला. श्वास घेत कोपरं वर आणि श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 राऊंड. आता पुन्हा डोळे मिटून घ्या आणि पुढची कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा कोपरा जॉईंट. अँटी क्लॉकवाईज टाइम. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे. बरं, मान सरळ मध्ये ठेवायची, पुढे न झुकवता. श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोड पुढे. 3 वेळा झालं की थांबायचंय. पुन्हा आपले हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घेऊया. काही क्षण इथे विश्रांती घेऊया. आपण ज्या काही कृती केल्या त्या समागोवा. आता आपली जीभ जी आहे ही जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आत घ्यायची. जास्तीत जास्त बाहेर आणि आत. बाहेर, आत, बाहेर, आत. पुन्हा एकदा बाहेर, आत. अजून एक राऊंड. बाहेर, आत. आणि आपण जसं गोळी किंवा चॉकलेट चघळतो ना, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. तोंडातल्या तोंडात जीभ आपल्याला गोलाकार फिरवायची, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. असं इमॅजिन करूया की आपल्या तोंडात एखादी गोळी आहे आणि आपण ती चघळतोय. क्लॉकवाईज ऍटलिस्ट 5 वेळा किंवा 10 वेळा करण्याचा प्रयत्न करा. बघा, थोडंसं आपल्याला हलकंसं एक दुखू दुखू शकतो, पेन होऊ शकतो. पण प्रयत्न करा 10 वेळा क्लॉकवाईज जीभ तोंडातल्या तोंडात गोल फिरवायची. आणि 10 वेळेला विरुद्ध बाजूने गोल फिरवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही बाजूनी 10-10 वेळा झालं की मग थांबायचंय आणि करणार आहोत आपण सिंहमुद्रा. आपल्या हाताची कोपरं हलकीशी बाहेर घेऊन यायची आहेत. मान सरळ. 1 राऊंड आपण सिंहमुद्रेचा करतोय. आहे तो श्वास सोडून द्यायचा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर. तुमच्या हनुवटीजवळ येऊ देत आणि डोळे हलकेसे मोठे करून नजर तुमची आयब्रो सेंटरकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले, जिभेचे स्नायू ताणले गेले. आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती ताण आहे, दाब आहे, या सगळ्याची अनुभूती. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि रिलॅक्स. तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू, जिभेचे स्नायू जे ताणले गेले होते त्याची अनुभूती. दोन्ही पाय सरळ करायचे. आज आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन आणि त्याला कॉम्प्लिमेंट करणारं पूर्वोत्तानासन आणि त्यातून मग पुढे आपण वक्रासन. अशी 3 आसनं आज आपण बैठक स्थितीमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला करूया फॉरवर्ड बेंडिंगचं पश्चिमोत्तानासन. आता ज्यांना पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन तसे आधीही मी सांगितले, पोटाचे काही विकार असतील त्यांनी जास्त पुढे झुकणं टाळायचंय आणि पाठीचा त्रास असेल त्यांनी सुद्धा जास्त पुढे झुकणं अवॉइड करायचं. ठीक आहे, प्रयत्न जरूर करा, पण आपल्या क्षमतेप्रमाणे थांबा. माझ्या सूचनेची वाट पाहू नका. सुरू करूया. तर आपल्याला दोन्ही हात आपल्या उजव्या पायाच्या दोन्ही पायांच्या मांड्यांवर ठेवायचे. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. पाठकणा सरळ ठेवायचा. नजर समोर.
इथे क्षमतेप्रमाणे आपण पुढे झुकणार आहोत. आपले हात पावलापर्यंत नाही पोचले तर खाली जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. ठीक आहे, सुरू करूया. एक श्वास भरून घ्या आता सगळ्यांनी आणि श्वास सोडत सोडत आपले हात पायाला घासत घासत आपल्याला जास्तीत जास्त कमरेतनं आधी पुढे झुकायचंय. आपल्या दोन्हीही हातांनी पावलं पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत पोचले नाहीत तर मग खाली जमिनीकडे सैल सोडा. ठीक आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली टाच, तळपाय किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. हात खाली ठेवले तरी चालेल मॅडम. शक्यतो पायामधलं अंतर वाढवू नका. पाय जोडून घ्या. हा, खाली जमिनीवर हात ठेवा, हरकत नाही. ठीक आहे. आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आता पुन्हा सांगते, ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त हनुवटी गळ्याकडे नेणं अवॉइड करा आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. खांदे रिलॅक्स ठेवा. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. पूर्ण पोटाचे स्नायू ढिले करा. पोटावरती आलेला प्रेशर आपला जठराग्नी इथे अधिक प्रदीप्त होतो, म्हणजेच आपली पचन संस्था अधिक चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात करते. उलट चाल करताना सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचंय. छान. थोडीशी विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. आपल्या गळ्यापासून पोटापर्यंत संपूर्ण तो जो भाग आहे तिथे जो प्रेशर आलाय तो पूर्णपणे रिलीज होऊ देत. पाठकणावरचा ताण हलकासा रिलीज होतोय. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण पूर्वोत्तानासन. पश्चिम म्हणजे पुढे झुकणार आणि पूर्व म्हणजे मागे झुकणार. ठीक आहे, याचे विशेष असे कॉन्ट्राइंडिकेशन नाही. अगदी शोल्डर दुखीचा त्रास असेल किंवा मनगटामध्ये दुखापत होत असेल तर मात्र करताना काळजी घ्या. फक्त एवढंच की हे आसन आपल्याला शक्यतो मॅटवर बसून करायचंय. खाली चटई चादर असेल तर हात आणि पाय सरकू शकतात. सुरू करूया मग आता. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ ठेवा. आता आपली हाताची जी कोपरं आहेत ना ती खाली जमिनीवर घ्या. हाताची कोपरं खाली जमिनीवर टेकवा. बरोबर, ठीक आहे. आता जिथे आपले हाताची कोपरं आहेत तिथे आता आपले हाताचे तळवे घेऊन या. जिथे आपली हाताची कोपरं होती तिथे आपले हाताचे तळवे घेऊन या. ठीक आहे, हाताची बोटं तुमची पावलाच्या दिशेने पॉइंटेड आहेत, बरोबर. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग दोन्ही पाय वर उचलायचा प्रयत्न करायचा. आपले पाय सीटचा भाग जास्तीत जास्त वर उचला. बरोबर, छान. आणि मान मागे सैल सोडा. तुमची दोन्ही पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा. बरोबर, छान. आणि आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. आणि ते पाय काउंट होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश हळूहळू खाली या. सीटचा भाग खाली जमिनीवर घ्या. दोन्ही हात समोर घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. मनगटामध्ये जास्त प्रेशर वाटत असेल तर हात हलकेसे झटकून घ्या. रिलॅक्स. आपण सुरुवातीला फॉरवर्ड बेंड घेतला, आता बॅकवर्ड बेंड घेतला. आता हलकसं ट्विस्टिंग घेऊया. करणार आहोत वक्रासन. वक्रासनाचे सुद्धा पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन नाही. ज्यांचं हर्नियाचं ऑपरेशन झालंय, जर आत्ता तुम्हाला वाटत असेल की आपलं तिथे दुखणं आहे आत्ता या क्षणाला, तर मात्र जास्त ट्विस्ट करू नका. ठीक आहे, प्रयत्न मात्र जरूर करा. तर सुरू करूया वक्रासन. वक्रासनाला सोपं आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. हे डायबिटीज आणि थायरॉइड दोन्हीही उपचारात्मक हे आसन आहे वक्रासन. आणि त्याचबरोबर आपल्या पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारतं. आपले जे फ्रोझन शोल्डर आहेत तिथला जो ब्लड फ्लो आहे तो छान प्रकारे सुरू राहतो. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. आता उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल आपल्या डाव्या गुडघ्याच्या जवळ घ्या. ठीक आहे, हा. आता उजवा जो हात आहे तो आपल्याला मागे ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या सीटपासून थोड्याशा अंतरावर, अगदी 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर इतका लांब असेल. ठीक आहे, तुमचं उजवं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ आहे. उजवा हात तुम्ही मागे घेतलाय. ठीक आहे, हा. आता डाव्या हाताने समोरनं उजव्या पायाला ब्रॅकेट द्या, विळखा द्या. बरोबर. आता जो आपला उजवा पाय उभा आहे ना त्याला जास्त असा आडवा उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला न करता सरळ एका रेषेमध्ये उभा ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या डाव्या हाताने आपण उजव्या पायाला विळखा दिलाय. बरोबर, छान. आता इकडे आपण पुढचं वक्र म्हणजे ट्विस्ट. आता उजव्या बाजूला सगळ्यांनी मागे वळायचंय आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे.
बरं, हे करताना आपल्याला पाठीतून जास्त मागे न झुकता मध्ये थांबून आपण हा ट्विस्ट करतोय. बरोबर. जास्तीत जास्त आपला उजवा जो खांदा आहे ना, तो मागे हलकासा स्ट्रेच करा, ओपन करा आणि मग डोळे मिटून घ्या. त्या आसनाचं जसं नाव आहे त्याप्रमाणे आपला गळा, पाठकणा, ओटीपोट त्या तीनही ठिकाणी आपल्याला एक हलकसं वक्रता म्हणजे ट्विस्टिंग अनुभव आपण याचा घेतोय. नॉर्मल श्वास चालू ठेवतोय. आपला जो डावा खांदा आहे तिथे आपल्याला ताण आणि दाब याचा अनुभव आपण घेतोय. उजव्या खांद्यावर हलकसं प्रेशर आल्यासारखं वाटत असेल, नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय आणि सोडताय. बरोबर. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. आता सगळ्यांनी श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्ये घेऊन या. समोरनं डाव्या हाताचा वळखा सोडा आणि उजवा पाय सरळ करा. हा अगदी सोपा प्रकार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये याच्यातूनच पुढे जाणारं अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन आपण बघणार आहोत. हे थोडंसं ऍडव्हान्स असेल. आता विरुद्ध बाजूने हीच कृती. आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन या. डावा हात मागे जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सीटपासून थोड्याशा अंतरावर असेल. उजव्या हाताने समोर न डाव्या पायाला विळखा द्या. डावा पाय जास्त उजवीकडे डावीकडे न झुकवता मध्ये ठेवण्याचा प्रयत्न. छान. आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पाठकणा नकळत जास्त मागे झुकला जातो. तुमचा हात सीटपासून अगदी थोड्याशा अंतरावर ठेवा म्हणजे पाठकणा एका रेषेत राहील. बरोबर. आता विरुद्ध बाजूने गळा, ओटीपोट आणि पाठीचा कणा इथे आलेला ट्विस्ट. डाव्या खांद्यावरती थोडासा प्रेशर, उजव्या खांद्यावर ताण दाब. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेताय, सोडताय. डावा खांदा हलकासा ओपन करण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूने 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान मध्ये. समोरनं हाताचा विळखा सोडा. तुमचा डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती घ्या. आपली जाणीव आपल्या पाठकण्याकडे घेऊन जायची. तिथे आपल्याला कसं जाणवतंय त्याचा अनुभव घेऊया. आज आपण सूर्यनमस्कार पाहणार आहोत. तर सूर्यनमस्कार मी आधी तुम्हाला करून दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. सूर्यनमस्काराचे कॉन्ट्राइंडिकेशन: ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयासंबंधी कुठलेही विकार असतील तर सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्य म्हणजे ऊर्जा, ऊर्जेचा हे प्रतीक आहे. तर याच्यामुळे आपल्या शरीराचं तापमान वाढतं, थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. त्यामुळे ज्यांना हे सगळे त्रास आहेत त्यांनी करणं टाळायचं आहे. हर्नियाचा ज्यांना त्रास आहे तरी प्रयत्न जरूर करा. अगदीच जिथे आपण 6 सूर्यनमस्कार केले तिथे तुम्ही 2 किंवा 3 करण्याचा प्रयत्न करा. हे करताना जर तुम्हाला कुठे त्रास वाटला, कुठे दुखल्यासारखं वाटलं तर मात्र तुम्ही सूर्यनमस्कार अवॉइड करा. ठीक आहे. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर व्हेरिकोज वेन आणि कंबरदुखी हे सगळे जर विकार असतील तर आपल्याला स्ट्रेचिंग करणं थोडंसं अवघड जातं. म्हणून इथे आपली क्षमता ओळखायची आणि करण्याचा प्रयत्न करायचा. जर आपण कुठलीच हालचाल नाही केली तर आपले स्नायू आणि सांधे हे स्टिफ होऊन जातात. म्हणून प्रयत्न जरूर करावा. प्रयत्न करताना आपल्याला कुठेही दुखापत करण्याचा जो आपला म्हणजे अट्टाहास नाही करायचा. दुखापत न करता प्रयत्न करण्याचा आपण पुन्हा प्रयत्न करू. तर ठीक आहे, सूर्यनमस्कार मी आधी दाखवते. तर याचे फायदे जे आहेत हे मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे होतं. आपला जो हार्मोनल इम्बॅलन्सचा जो आपला भाग आहे तो आपला सुरळीत तिथे चालतो. आपल्या शरीरामधली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो. स्ट्रेचिंग जास्त असल्यामुळे आपल्या जी शरीराची फ्लेक्झिबिलिटी आहे ती वाढायला मदत होते. असं पूर्वी म्हटलं जायचं की जेव्हा आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हा आपल्याला हजारो वर्षाची संपत्ती प्राप्त होते. तर ही संपत्ती म्हणजे आरोग्यम धनसंपदा अशा प्रकारची आहे. तर मी आधी दाखवते तुम्हाला हे कसे केले जातात. 12 स्टेप्स आहेत सूर्यनमस्काराच्या. त्या आधी बघून घ्या, मग आपण करूया. तर जेव्हा आपण 2 सायकल पूर्ण करतो, जेव्हा आपण 2 राउंड पूर्ण करतो सूर्यनमस्काराचे, तेव्हा आपली 1 सायकल कंप्लीट होते. म्हणजे आपल्याला अल्टरनेट पाय चेंज करायचा असतो म्हणून.
तर मी दाखवते. बरं, आता आपलं इथे कोणाला तरी ना त्रास आहे, मला असं वाटतं पाटील सर, त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे. ठीक आहे पाटील सर, तुम्ही मला आज तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा एकदा कॉल करा, मी तुम्हाला काय याच्यावरती पर्याय आहे तो सांगेल. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. तर आपल्याला स्टँडिंग मध्ये यायचं आणि बघून घ्या, मी एक दाखवते तुम्हाला, मग आपण सगळे एकत्रित करूया. जे जुने साधक आहेत त्यांनी करायला हरकत नाहीये, त्यांनी बसून न राहता जुन्या साधकांनी करा. हा, सौख्या आणि शिंदे सर, तुम्ही करायला हरकत नाहीये. हं? तर बाकीच्यांनी बघून घ्या, जे नवीन साधक आहेत ते, आणि मग आपण सगळे पुन्हा एकत्रित करूया. तर इथे मॅटच्या पुढे मी उभं राहायचंय. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती गायत्री मंत्राने केली जाते, आणि पुढे सूर्याचं एक एक नाव घेऊन आपण सूर्यनमस्कार घालतो. तर आता मी फक्त तुम्हाला स्टेप दाखवते. तर इथे पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ही आहे पहिली आपली स्थिती, स्टँडिंग मधली. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. ठीक आहे. पहिली जी कृती आहे ती म्हणजे 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन. ठीक आहे. 4 आपला उजवा जो पाय आहे तो मागे न्यायचा आहे, अश्वसंचलन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर आणि आपली नजर सिलिंगकडे. आपण केले 4 अश्वसंचलन. 5 दंडासन, स्लॅन्टिंग पोझिशन. सीटचा भाग जास्त खाली किंवा जास्त वर न करता स्लॅन्टिंग मध्ये पॅरलल जमीन आणि आपला सिलिंग. ठीक आहे. हे आहे 5 दंडासन. 6 अष्टांगासन. गुडघे सावकाश जमिनीवर ठेवायचे, आपल्या छातीचा भाग जमिनीवर घेईल, आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. शरीराचे एकूण 8 अंग जी जमिनीवर आहेत त्याला म्हणतात अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार. ही आहे 6वी स्टेप. 7 भुजंगासन. आता इथे पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, नजर सिलिंगकडे. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. हे करताना त्याचा जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा, आणि आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे असेल. इथे पूर्णपणे पायाचे स्नायू ताणले जातात. त्याच्यानंतर 9 जो पाय आपण मागे घेतला होता सुरुवातीला तोच पाय पुढे घ्यायचा. आता हे पाऊल हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, हा आपला पहिला टार्गेट असेल. पुन्हा आपली नजर सिलिंगकडे, उजव्या डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर आहे. हे झालं 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, आणि 12 नमस्कारासन. अशा प्रकारे आपल्याला हीच कृती डाव्या बाजूने पण करायची आहे, तेव्हा आपला एक सायकल पूर्ण होतो. ठीक आहे. करूया आता सगळ्यांनी एकत्रित. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी पण सावकाश करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचंय. सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर आसन आहेत, कारण की इथे आपलं स्ट्रेचिंग होतं. संपूर्ण आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत, 9 सिस्टीम आहेत शरीरामध्ये, या 9 ही सिस्टीम वरती हे सूर्यनमस्कार अतिशय प्रभावीपणे काम करतात. तर आता सगळ्यांनी मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ज्यांना मेजर पाठदुखी आहे त्यांनी सुद्धा करताना काळजी घ्यायची आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे पुढे किंवा मागे झुकण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी, डोळे अलगद मिटून घ्या. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य आणूया. या सूर्याचं प्रतिबिंब, त्याचं तेज, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. दिवसभर आपल्याला जी ऊर्जा पाहिजे ती या सूर्यदेवतेप्रती मिळते. त्यामुळे सूर्यदेवतेप्रती एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. गायत्री मंत्राचा पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. 3 हस्त पादासन, दोन्ही हात पुढे. 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, आपली नजर सिलिंगकडे. बरं, आता इथे आपल्याला हाताची पोझिशन न हलवता पुढच्या कृती करण्याचा प्रयत्न करूया. 5 डावा पाय मागे, अश्वसंचलन, सॉरी 5 दंडासन. हा, 6 दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवा, छातीचा भाग जमिनीवर घेऊन या, आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर.
बरोबर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, दोन्ही हात खांद्यातून सरळ, पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंगकडे. बरोबर. 7 भुजंगासन केलंय. आता 8 पर्वतासन. आपल्या टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, तुमची नजर तुमच्या नेवल रिजनकडे. बघा हाताची पोझिशन न हलवता कृती करण्याचा प्रयत्न. पुन्हा 9 उजवा पाय पुढे घ्या, अश्वसंचलन. आता हे पाऊल आपल्याला शक्यतो दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू. ठीक आहे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, तुमची नजर सिलिंगकडे. आपण केले आहे 9 अश्वसंचलन, 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या, पुन्हा आपली हनुवटी गळ्याकडे आहे. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. हा झाला आपला पहिला नमस्कार. आता दुसरा. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 आपला डावा पाय मागे नेऊया, अश्वसंचलन. आता जी आपली हाताची पोझिशन आहे ती तशीच ठेवून पुढच्या कृती करूया. पुन्हा 5 उजवा पाय मागे, दंडासन, स्लॅन्टिंग पोझिशन. ओके, बरोबर आहे. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर, छातीचा भाग जमिनीवर, हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर, तुमचा सीटचा भाग हलकासा वर उचलला जातो. 7 भुजंगासन. बरोबर. 8 पर्वतासन, नजर नेवल रिजनकडे. बरोबर. त्याच्यानंतर 9 तुमचा डावा पाय पुढे घ्या, अश्वसंचलन. आता हे पाऊल आपल्याला हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू. 10 हस्तपादासन, उजवा पाय पुढे घ्या. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपलं एक सायकल पूर्ण होतं. आता पुढचे अजून 2 करूया. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलन. छान. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे घ्या, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता हे नमस्कार सॉरी थोडस मुखधोती करून घ्या. श्वासाची गती इथे वाढते. काय करायचं, पायामध्ये अंतर घ्यायचं, हात आपले गुडघ्यावर ठेवायचे आणि नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचं. म्हणजे वाढलेली श्वासाची गती नॉर्मल आहे. आपण फक्त 4 सूर्यनमस्कार केले आहेत आज. हळूहळू याचं आपण आवर्तन वाढवायचे. तर हे नमस्कार चक्रांवरती कसे काम करतात हे आपण पुढे बघणारच आहोत. तर थोडा वेळ विश्रांती घ्या, मान मागे सैल सोडा, डोळे अलगद मिटून घ्या आणि एक आवर्तन तुम्ही तुमचं मनाने करा. डोळे मिटून स्टँडिंग मध्येच आपण आहोत आणि असं इमॅजिन करा की तुम्ही अजून एक आवर्तन करताय सूर्यनमस्काराचं. बघा, जेव्हा आपण फिजिकली करत होतो तेव्हा कुठे लिमिटेशन आले, कुठे दुखल्यासारखं वाटलं, ते जेव्हा आपण मनाने करतो बंद डोळ्यांनी मानसिक, त्यावेळेला आपण ते अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करू. तर ही आपली आंतरिक सजगता वाढवणारं पुन्हा एक सूर्यनमस्कार मानसिक आपण करतोय डोळे मिटून.
संपूर्ण 12 स्टेप्स करण्याचा प्रयत्न मनाने. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. आज आपण करणार आहोत पाठीवर पडून अनंत आसन. अनंत म्हटल्यावर ते आपल्या डोळ्यासमोर येतं भगवान विष्णू. तर ज्याप्रमाणे भगवान विष्णू शेषावरती विश्रांती घेतात त्याप्रमाणे आणि त्याच्यातून पुढे जाणारं हे आसन आहे. याला पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन विशेष असे काही नाहीयेत. अगदीच सायटिकाचा त्रास असेल तर मात्र करताना काळजी घ्या. आणि खांदे दुखत असतील, फ्रोझन शोल्डरचा त्रास होत असेल तर करताना काळजी घ्यायची. पुन्हा हे स्ट्रेचिंग वाला आसन आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पायामधलं जे आपली काही दुखणी असतील ती कमी व्हायला मदत होते. हिप जॉईंट्स मध्ये खूप चांगला इफेक्ट होतो या अनंत आसनचा. सोपा आहे, आपण सगळे एकत्रित करू शकतो. फक्त कॅमेराकडे तुमचं फेसिंग ठेवा. आपल्याला दोन्हीही बाजूनी करायचंय, तर शक्यतो कॅमेराकडे फेसिंग असेल का मग तुम्हाला सोपं जातं बघणं. ठीक आहे. तर सुरुवात आपण उजव्या बाजूने करणार आहोत. तर आधी सगळ्यांनी एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. इथे पूर्णपणे रिलॅक्स होऊया. डोळे अलगद मिटून घेऊन आपण सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स केल्या. त्या स्टेप्सची नावं आपल्याला आठवत आहेत का, आणि आपण त्या कशा प्रकारे केल्या ह्या पुन्हा एकदा आपण त्याचं एक छोटासा रिकॅप घेऊया बंद डोळ्यांनी. एकूण 12 स्टेप्स आणि त्यांची नावं ते करताना आपण किती सहज केल्या. आता सगळ्यांनी उजव्या कुशीला वळायचंय. आपला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. ठीक आहे. उजव्या कुशीला वळा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आपला आपलं जो आपलं डोकं जे आहे त्या उजव्या दंडावर आपण रेस्ट केलंय. आपला डावा हात जो आहे हा आपल्या डाव्या पायावर आहे. उजव्या पायावर आपण डावा पाय ठेवलाय. ठीक आहे. आता सगळ्यांनी उजव्या हाताचा स्टँड करायचा अशा प्रकारे. आता तुमच्या लक्षात येईल की जसं भगवान विष्णू विश्रांती घेतात शेषावर त्याप्रमाणे आपण ही कृती केली आहे. आता पुढची कृती. आपला जो डावा हात वर आहे तो समोर ठेवायचा आपल्या छातीच्या समोर सपोर्टसाठी. हा. वर असलेला जो डावा पाय आहे तो आपल्याला जास्तीत जास्त असा आधी फोल्ड करायचा आणि मग अप अँड डाऊन करूया. तर आधी फोल्ड करायचा म्हणजे गुडघा जास्तीत जास्त छातीजवळ येईल आणि मग पाय सरळ करायचा. हा बरोबर. हे राऊंड आपण 3 वेळा करूया. पाय फोल्ड आणि सरळ, फोल्ड सरळ. बरोबर करताय. फोल्ड सरळ. अजून एक राऊंड. फोल्ड आणि सरळ. पुन्हा डावा पाय उजव्या पायावर आलाय. आता तिथल्या तिथेच अप डाऊन करा. जास्त वर न घेता तिथल्या तिथेच अप अँड डाऊन. हा बरोबर. पुन्हा पाय जास्त खाली पावलाकडे पण न नेता वरच्यावर आपण अप अँड डाऊन करतोय. बघा किती जास्त स्ट्रेचिंग मिळतं आपल्याला जेव्हा आपण हे करतो त्यावेळी. बरोबर. थांबायचंय. आता हाच डावा पाय कमरेतनं पुढे आणि मागे करायचा. जास्तीत जास्त पुढे घेऊन यायचा आणि तसाच जास्तीत जास्त मागे न्यायचा. बरोबर. पुढे, सावकाश पुढे आणि तसाच मागे. 1, पुढे, मागे. 2, पुढे, मागे. 3. हा. पुन्हा मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा. बरं, आता ही पुढची कृती करताना अगदी सावकाश करा, कारण की क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून. ठीक आहे. आता श्वासाकडे लक्ष देऊन करूया. श्वास घेत घेत आपल्याला हा वर असलेला डावा पाय जास्तीत जास्त वर घ्यायचा आहे आणि मग श्वास सोडत सोडत सावकाश खाली घ्यायचा आहे. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत वर घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली घ्या. हा. आता श्वास घेत घेत पायवर नॉर्मल श्वास चालू ठेवा. जो डावा हात सपोर्टसाठी खाली जमिनीवर आहे त्या डाव्या हाताने त्या डावं पाऊल, पोटरी, गुडघा किंवा मांडी पकडायचा प्रयत्न करा. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. तुमचा हात जिथे जाईल तिथे, म्हणजे तुमची मांडीच्या इथे जाईल किंवा पोटरीच्या इथे जाईल किंवा अँकलच्या इथे जाईल, जिथे तुमचा हात पोचेल तिथे आपल्याला हात न्यायचा आहे आणि तो पाय जो आहे तो होल्ड करायचा आहे. बरोबर. बरं, हे करताना खाली असलेला डावा पाय मात्र वर उचलायचा नाही.
छान, व्हेरी गुड. अगेन होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश हात खाली घ्या, सावकाश पाय खाली घ्या, सावकाश सावकाशपणे. उजवा हात सरळ करा आणि सावकाश पाठीवर पडून विश्रांती घ्या. हातामध्ये जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर उजवा हात थोडासा झटकून घ्या. बघा उजवा हात आणि डावा पाय तुमचा थोडासा जड जाणवेल. त्या मानाने तुमचा उजवा खांदा आणि डावा खांदा आणि उजवा पाय बघा आपण ऑपोजिट साइडने आपण ताण आणि दाब दिलेला आहे. आता सगळ्यांनी डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन आपलं डोकं डाव्या दंडावरती रेस्ट करायचं आधी. इथे थांबा, स्वतःचा बॅलन्स सांभाळा. आपला उजवा हात उजव्या पायावर आहे, पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आणि मांडीवर मांडी आहे. एका रेषेमध्ये आहोत आपण. आता आपल्याला डाव्या हाताचा स्टँड करायचा आहे. उजवा हात सपोर्टसाठी पुढे असेल आणि आता सुरू करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 1, पाय फोल्ड, सरळ. 2, फोल्ड, सरळ. 3, फोल्ड, सरळ. 4. ठीक आहे. तिथल्या तिथे अप अँड डाऊन, तिथल्या तिथे वर खाली करायचं. जास्त वर न नेता तिथल्या तिथे करा. तुमच्या हिप जॉईंट्स वर, थाय मसल्स वरती प्रेशर येऊ देत, तो जाणवू देत तुम्हाला जेव्हा आपण हा अप अँड डाऊन करतोय तिथल्या तिथे त्यावेळेला. बरोबर. सावकाश थांबायचं आहे. आता हाच उजवा पाय कमरेतनं पुढे आणि मागे करायचा आहे 3 टाइम. 1, पुढे मागे. 2, पुढे मागे. 3 वेळा झालं की थांबायचं. आता हाच वर असलेला उजवा पाय श्वास घेत घेत वर न्यायचा सावकाशपणे आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली आणायचा. पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. बरोबर. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत घेत वर आणि आता उजव्या हाताने उजवी मांडी, पोटरी, अँकल किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. पण हे करताना अट्टाहास नको. खाली असलेला डावा पाय वर उचलायचा नाही. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आणि इथे 5 काउंट होल्ड करूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश हात खाली, पाय खाली. सावकाशपणे डावा हात सरळ करायचा आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. कुठलीही हालचाल न करता आता स्वस्थपणे पडून जा. कुठलीच हालचाल करू नका. शांतपणे पडून राहा. आपल्या पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स आहे, हातामध्ये डिस्टन्स आहे. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये आहे. संपूर्ण शांतता. असं इमॅजिन करा की आपण आपल्या आईच्या कुशीमध्ये शांतपणे झोपलो आहोत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शांत शिथिल झाले आहेत. आपली कुठलीही हालचाल न करता आपण ह्या शरीराच्या प्रत्येक भागाला विश्रांती देत आहोत. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. मला कुठल्याही प्रकारचं शारीरिक किंवा मानसिक दुखणं नाहीये. मी निरोगी आहे, समाधानी आहे आणि आनंदी आहे. ही भावना आपल्या मनामध्ये माझ्या श्वासाची गती संथ लयबद्ध सुरू आहे आणि याची मला जाणीव आहे.
माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाप्रती माझ्या मनामध्ये एक कृतज्ञता भाव आहे. माझ्या शरीरामधल्या 9 सिस्टीम ह्या अतिशय उत्तम काम करतायत. त्यांच्यामुळे मी चालत आहे, अन्न खात आहे, मी श्वास घेत आहे, डोळ्यांनी पाहत आहे. माझी कामं मी अतिशय उत्तमपणे करत आहे. यासाठी माझ्या या संपूर्ण शरीराला, त्या शरीरातल्या सगळ्या संस्थांना मनापासून कृतज्ञता भाव. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात सामावून घेत आहे. माझ्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी मी या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहे. मी प्रचंड सकारात्मक होत आहे. मला खूप छान आणि बरं वाटतंय. प्रचंड ऊर्जा, तिचा प्रवाह माझ्या पेशींपर्यंत पोहोचतोय. हळूहळू आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल होईल. दोन्ही पाय जोडून घेऊया. सावकाश तिथल्या तिथे हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकासा खेच द्यायचा संपूर्ण शरीराला. दोन्ही हात खाली घ्यायचे. हातांच्या तळव्यांचं दर्शन करायचं. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. पुन्हा हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली ऊब आपले डोळे, चेहरा, आपले 2 कान, गळ्याचा भाग, छातीचा भाग, आपले 2 हात आणि मग पोट. अशा प्रकारे आपल्याला ही संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरापर्यंत पोहोचवायची आहे. अजून एकदा करा. सेम कृती. निर्माण झालेली ऊब, चेहरा, कान, गळा, छातीचा भाग, दोन्ही हात आणि पोटावर फिरून सावकाश दोन्ही हात जिथपर्यंत आपले पायापर्यंत जातील तेवढे न्यायचे. डाव्या कुशीला वळायचं. पापण्यांची हलकीशी हलकीशी उघडझाप करायची आहे. डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाशपणे. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर विश्रांती घ्यायची. लगेच जर आपण पोझिशन घेतली म्हणजे पद्मासन, अर्ध पद्मासनाची, तर थोडंसं गरगरल्यासारखं होऊ शकतं. म्हणून जेव्हा आपण शयन स्थितीतून बैठक स्थितीमध्ये येतो तेव्हा आधी थांबायचं काही सेकंद आणि मग पुढची कृती करायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ पूरक होल्ड आणि सावकाश रेच. स्लोली कम्प्लिटली ब्रेक आउट. रेचक केल्यानंतर पुन्हा तिथे थांबा. श्वास न घेता. 1 2 3. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पूरक आपापल्या क्षमतेने श्वास धरून घ्या. अँड होल्ड. 1 2 3. संथरेच. घेतलेला श्वास सावकाशपणे सोडून द्या.
3 राऊंड आपण अनुलोम विलोमचे करूया. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, उजवी नाकपुडी बंद. पहिलं राऊंड जे आहे मी सूचना देईन. दुसरे 2 राऊंड जे आहेत ते आपल्याला सूचनेशिवाय आपल्या मनाने करायचे आहे. पहिल्या वेळेला मी सूचना देते. उजवी नाकपुडी बंद करा, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. पुढची 2 वर्तनं तुमची तुम्ही करून घ्या. दोन वर्तन कंप्लीट झाले की हात तुमचा खाली येईल. पुढे आपण करणार आहोत शीतली आणि शीतकाळीची 2 वर्तन. सुरुवातीला करणार आहोत शीतली प्राणायाम. तर इथे आपल्याला जिभेची पन्हाळ करायची आहे. जिभेच्या पन्हाळीतून हवा आतमध्ये खेचून घ्यायची, जीभ आतमध्ये, आणि मग नाकाने रेचक. सुरू करूया. डोळे मिटून घ्यायचे. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने रेचक. अजून एक राऊंड. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद, आणि नाकाने रेचक. सितकारीचे 2 राऊंड. ओठ विलव दातावर दात. तोंडाने पूरक दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घ्या. तोंड बंद करून थंड हवेची अनुभूती घ्या आणि नाकाने सावकाश रेचक. 1 मोर राऊंड. जिभेची पन्हाळ. तोंडाने पूरक. तोंड बंद आणि नाकाने रेचक. आज आपल्याला संपूर्ण विभागीय श्वसन करायचंय. उदर, उर आणि स्कंद श्वसन. हे करत असताना आपल्याला काही मुद्रा फॉलो करायच्या आहेत. तर सुरुवातीला जे आपण उदर श्वसन करणार त्यावेळेला आपल्याला हाताची जी चिन मुद्रा करायची आहे. म्हणजे आपले जे आपण जी ध्यान मुद्रा करतो ना, अंगठा आणि पहिलं बोट, सेम कृती, फक्त ती आपल्याला उलटी अशी ठेवायची. हा, जेव्हा आपण अकार करणार ना तेव्हा आपले हाताचे तळवे हे असे असतील आपल्या पायाच्या दिशेला. ठीक आहे. उकार करताना पुन्हा आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जातील. हा, मकार करताना आपले जी 3 बोटं ओपन आहेत ना ती अशी बंद करायची. मकार करताना 3 बोटं जी ओपन आहेत ती बंद करायची. ठीक आहे. अकार करताना हाताचे तळवे आपल्या पायाच्या दिशेला,
उकार करताना हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, मकार करताना तिन्ही बोटं बंद करून घ्यायची. आणि जेव्हा आपण संपूर्ण अकार, उकार आणि मकार करणार त्यावेळेला हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. दोन्हीही हातांचा जो आपला मागचा भाग आहे तो असा एकमेकांना जोडून घ्यायचा आणि तो आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायचा. अशा प्रकारे. ठीक आहे? आणि मग इथे आपण संपूर्ण यौगिक श्वसन करणार. अ, उ, म करत. ठीक आहे? सुरू करूया आता आपण. आधी आपण एक-एक राउंड जो आहे तो अ, उ, म चा एक-एक सिंगल राउंड करणार आणि मग एकत्रित करणार. तर सुरुवातीला हातांची ज्ञानमुद्रा. हाताचे तळवे तुमचे जमिनीच्या दिशेने राहू देत. ठीक आहे? खांदे रिलॅक्स करा. डोळे अलगद मिटून घ्या. ज्याप्रमाणे मी बोलतेय त्याप्रमाणे करा. आहे तो श्वास सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येतंय. संथ गतीने श्वास सोडताना अ चा उच्चार करून पोट आतल्या दिशेला जाईल. अ, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण होतंय. आपण छाती भरून हवा आतमध्ये भरून घेतलीये. आणि श्वास सोडताना ऊ चा उच्चार करत छाती पूर्ववत. ऊ. दोन्ही हातांची तीनही बोटं अलगद मिटून घ्या. एक श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर चाललेत. आणि श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववत. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. अंगठा आतमध्ये, त्यावर 4 बोटं. दोन्ही हात एकमेकांना मागच्या बाजूने जोडून घ्यायचे आहेत आणि ती पोझिशन आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायची आहे. अशी जोडून घ्यायची. आपला जो मागचा भाग आहे तो. हां, हाडाचा भाग. बरोबर. ती ओटीपोटाच्या इथे घ्यायची आहे. डोळे पुन्हा मिटून घ्या. खांदे रिलॅक्स करा. चेहरा शांत. ज्याप्रमाणे भगवान बुद्ध मेडिटेशन किंवा तुम्ही जर त्यांची ध्यानात्मक आकृती पाहिली असेल तर त्यांच्या हाताचे तळवे एकमेकांवर असतात. आपण फक्त मुठी वळून त्या एकमेकांच्या जवळ घेतले. डोळे मिटून आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसारण खांद्यांचं. खांदे हलकेशे वरच्या बाजूला येत आहेत. आणि श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अ, अजून 2 राउंड करायचे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. सौख्य हात व असे ठेवायचे. हे बघा असे. हां, हां. आणि आपल्या मुठी ज्या आहेत ना, बरोबर आता बरोबर. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ बोललं आणि रेचक करताना अ, उ, म एकत्रित. अ, पोट, छाती, खांदे पूर्ववत आले. अजून एक राउंड करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ बोललं आणि रेचक करताना अ, उ, म एकत्रित. अ, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपली श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. मनातले विचार, भूत, भविष्य
हे बाजूला पडलेले आहेत. आपण आता वर्तमानात आहोत. जी काही आपण क्रिया केली आहे त्याच्यामध्येच आहोत. त्याचा आनंद आपण घेत आहोत. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाकडे एकदा आपली नजर फिरवून घेऊया. स्थिरता, शांतता आणि प्रसन्नता. करणार आहोत 3 ओंकार एका लागोपाठ एक मकार लागलेले. एक श्वास मधून घेऊन श्वास सोडत उच्चार. दोन्ही हात जोडलेले हात हृदयापाशी. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी निरोगी आहे, शक्तिशाली आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, संतुलित आहे, मजबूत आहे. मी सुखी आणि समाधानी आहे. मला माझ्या जीवनामध्ये उत्तम आरोग्य, सुख, समाधान प्राप्त करून घ्यायचंय. यासाठी उचित अशी साधना मी प्रामाणिकपणे रोज करणार आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्टदेवता त्यांचं स्मरण करून त्यांना मनोभावे वंदन करूया. शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सावकाश मान सरळ, जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकवून ओमच्या पुढे नतमस्तक आपली साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार, आपले सगळे वाईट विचार, आपल्या सगळ्या वाईट सवयी आपण सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली हुक अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटणार आहोत आपण सोमवारी सकाळी 5:50ला. आज सूर्यनमस्कार शिकवलेत. त्याच्या ज्या स्टेप्स आहेत आणि त्याचे जे लाभ आहेत मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल. उद्या आणि परवा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा सूर्यनमस्कार करण्याची. ठीक आहे. चला भेटूया मग सोमवारी सकाळी 5:50ला. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते.